कधी कधी एखादी छोटीशी घटना देखील आपल्याला संपूर्णपणे हादरवून सोडत असते. मित्रांनो, आई जी आपल्या लेकरासाठी आपलं संपूर्ण जग देखील द्यायला तयार असते, पण जेव्हा तीच आई आपल्या 6 वर्षांच्या लेकीचा जीव घेते, ही कल्पना देखील आपल्याला सहन होत नाही. आणि तेव्हा मात्र संपूर्ण समाजाला एकच प्रश्न पडतो: आई एवढी निर्दयी कशी काय बनू शकते? मित्रांनो, नवी मुंबईमध्ये घडलेली ही घटना केवळ फक्त एक गुन्हा नाही, तर मानसिक आरोग्य, सामाजिक दडपण आणि सोबतच पोलिसांच्या सतर्कतेचं एक धक्कादायक असं वास्तव सत्य आहे. ही संपूर्ण कहाणी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही जर कहाणी तुम्ही ऐकली तर तुमच्या देखील डोळ्यामध्ये नक्कीच पाणी येईल आणि या प्रकरणाची दुसरी बाजू तुमचा विचार देखील बदलवून टाकेल. नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहत आहात क्राईम स्टोरी मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक कथा जाणून घेणार आहोत. एका उच्च शिक्षित महिलेने मुलगी नको या भावनेमधून स्वतःच्याच 6 वर्षांच्या लेकीचा गळा कशा प्रकारे घोटला आणि सोबतच एका सतर्क अशा पोलीस अधिकाऱ्यांनी याच निष्पाप जीवाला कशा प्रकारे न्याय मिळवून दिला, हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. घटना आहे नवी मुंबईमधील कळंबोली सेक्टर 1 मधील. 2017 मध्ये विवाह झालेलं एक उच्च शिक्षित दाम्पत्य. पती इंजिनियर, पत्नी BSc झालेली आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या घरी एका गोंडस अशा मुलीचा जन्म देखील झाला. पण जशी जशी ती मुलगी मोठी होत गेली तशी तशी तिच्या बोलण्यामध्ये थोडीशी अडचण दिसत होती. कधी कधी ती मुलगी मराठीऐवजी हिंदी बोलायची आणि त्यानंतर हाच मुद्दा तिच्या आईच्या मनामध्ये चीड आणि सोबतच रागाचं बीज बनत गेला. मुलगी नको, ती व्यवस्थित बोलत नाही असं म्हणून ती वारंवार आपल्या पतीकडे तिची तक्रार करत असे. पतीने पत्नीला समजावण्याचा खूप जास्त प्रयत्न देखील केला, पण तिच्या मनामध्ये साचलेली कटुता अजिबातच थांबली नाही. आणि त्यानंतर आली ती म्हणजे 23 डिसेंबरची ती काळ रात्र, जेव्हा त्या मुलीची आजी घरी आली होती आणि मुलगी झोपलीये म्हणून मुलीला भेटता देखील आलं नाही. पण काही वेळाने त्या महिलेचा पती देखील घरी आला आणि आपली मुलगी अजूनही उठत नाहीये हे बघून थोडासा घाबरला. त्याने घाईघाईनेच आपल्या मुलीला रुग्णालयामध्ये नेलं आणि मृत्यूचं कारण म्हणून हृदयविकाराचा झटका हे दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. पण या ठिकाणी या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं, कारण कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोथे यांनी काहीतरी बिनसल्याचा संशय आला आणि त्यानंतर त्यांनी पोस्टमॉर्टमची देखील मागणी केली. त्यानंतर प्राथमिक अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलं गेलं की श्वसनमार्ग दाबल्यामुळे मुलीचा मृत्यू झालेला आहे. आणि मग त्यानंतर जवळपास 6 तासांची चौकशी आणि अखेर सगळं काही सत्य बाहेर आलं. स्वतःच्या आईनेच आपल्या लेकीचं नाक, तोंड आणि पोट दाबून तिचा जीव घेतला होता. आणि सगळ्यात जास्त धक्कादायक बाब म्हणजे हा तिचा पहिलाच प्रयत्न होता, तर मुलगी फक्त 1 महिन्यांची असताना देखील तिने असंच करण्याचा प्रयत्न केला होता हे देखील आता उघड झालं होतं. 30 वर्षांची आरोपी सुप्रिया प्रमोद मामुनकर सध्या पोलिसांच्या अटकेमध्ये आहे आणि तिच्यावरती सध्या मानसिक आजारासाठी उपचार देखील सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. पण मित्रांनो, आजचा सर्वात मोठा प्रश्न एवढाच आहे की मुलगी नको ही मानसिकता अजून देखील आपल्या समाजामध्ये का जिवंत आहे? आणि दुसरीकडे जर व्यवस्थित तपास केला ना, तर त्या एका निरागस जीवाला न्याय मिळू शकतो, हेच या पोलिसांच्या कामगिरीमधून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. चला तर मग मित्रांनो, ही घटना आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणि सोबतच मानसिक आरोग्याची उपेक्षा की मुलगा मुलगी या भेदभावाची सवय, याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण तुमची फक्त एक कमेंट कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. आणि जर तुम्हाला अशाच सामाजिक आणि सत्य घटनांवरती आधारित कथा पाहायला आवडत असतील ना, तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या समाजामधील जी काही कीड लागलेली आहे ती दूर होईल आणि मुलगा मुलगी हा भेदभाव देखील नक्कीच कमी होईल.
चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत. बाय बाय.